तुमची इडली कडक होते का? मग या छोट्या 7 टिप्स वापरा. इडली होईल मऊ आणि स्पॉन्जी. इडली मऊ, स्पॉन्जी आणि पांढरी होण्यासाठी खास टिप्स. उडीद डाळ आणि इडली तांदूळ वेगवेगळे भिजवा. तांदूळ आणि डाळ भिजवताना अर्धा ते 1 टीस्पून मेथी दाणे घाला. त्यामुळे पीठ चांगले आंबते आणि इडली अधिक मऊ होते. बॅटर वाटताना अर्धा कप भिजवलेले जाड पोहे घाला. यामुळे इडली हलकी, मऊ आणि स्पॉन्जी बनते. उडीद डाळ अगदी बारीक आणि फुलून येईल अशी वाटा, तर तांदूळ थोडा जाडसर वाटा. पीठ चांगले फेटा, म्हणजे त्यात हवा जाऊन इडली छान फुलते. पीठ 8-12 तास उबदार जागी आंबू द्या. इडलीच्या साच्याला हलका तेलाचा हात लावून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटे वाफवा. या छोट्या टिप्स वापरून प्रत्येक वेळी मऊ, स्पॉन्जी आणि स्वादिष्ट इडली तयार होईल. इडलीच्या बॅटरमध्ये भिजवलेले पोहे घातल्याने इडली मऊ, हलकी आणि स्पॉन्जी होते. मेथी दाणे, पीठ चांगले आंबते, इडली जास्त मऊ आणि फुललेली होते. इडलीला छान पोत येतो. अशाच छान छान किचन टिप्स बघण्यासाठी सावजी किचन टिप्सला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट करा. बाय.